नाशिकात 2 दिवसीय 21वी राज्यस्तरीय रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन। महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशन पुणे व नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहराच्या पंचवटीतील श्रद्धा लॉन्स येथे 4 व 5 जानेवारी या 2 दिवसीय कालावधीत 21वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष यांच्या रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेचं उद्घाटन आज सकाळी माजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश अण्णा पाटील उपस्थित होते। या प्रसंगी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशन पुणेचे सचिव प्रताप पगार, अध्यक्ष संदीप खर्डीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मविप्र समाजचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके व अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं व रोलबॉल या खेळ प्रकारात स्पर्धकांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, तसेच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं देशात तयार व्हावेत या हेतूनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रोलबॉल खेळाडूंचे संघ सहभागी झालेत। याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली। रोलबॉल या खेळाची सुरुवात पुण्यामध्ये याची स्थापना झाली आणि आज तो 45 देशांमध्ये खेळला जातोय। रोलबॉल या खेळाची कल्पना आपल्याला यावी यासाठी फक्त आपल्याला मला इथं सांगणं आवश्यक वाटतं की हँडबॉल आणि स्केटिंग या 2 खेळांचं मिश्रण रोलबॉल मध्ये आहे। सगळे खेळाडू हे स्केटिंग करत करत हँडबॉल खेळत असतात आणि अत्यंत रोमांचक आणि अत्यंत बॅलन्स आणि स्किल या खेळासाठी आवश्यक असतं। अत्यंत फास्ट असा हा गेम आहे। याचा प्रचार नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु स्केटिंगसाठी आवश्यक असणारं जे ग्राउंड आहे ते सगळ्या शाळांमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही, तरी सुद्धा त्याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा यासाठी नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशनच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच या स्पर्धेतून नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं घडावेत अशी अपेक्षा स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी व्यक्त केली। आपले नाशिकचे विद्यार्थी इंटरनॅशनल नॅशनल इकडे जावा या उद्देशाने आपण श्रद्धा लॉन्स पंचवटी येथे घेण्यात आलेली आहे। संघ जो निवडला जाईल तो राष्ट्रीय स्तरावर जम्मू काश्मीर मध्ये याचे नियोजन होणार आहे। तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा चांगला खेळ जो आहे त्याचा पुढे त्यांना उपयोग होईल आणि याच्यातून आज असं आहे की भारतामध्ये जास्तीत जास्त स्पर्धक होऊन त्यांचं करिअर घडावं याच्यासाठी आपण नाशिकमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर या स्पर्धेमुळे खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ त्यांचा खेळ सादर करण्यासाठी व अशा स्पर्धांमधून खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन व या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली आहे। रोलबॉल चॅम्पियनशिप आयोजन केली आहे नाशिकने, खूप मस्त आयोजन केलं आहे। आम्हाला संधी दिली, सिनियर प्लेयर्सला प्रोत्साहन देतात। खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला आता नॅशनल स्टेट नंतर नॅशनल इंटरनॅशनल खेळायला संधी दिली। या खेळामुळे मला खूप फायदा झालाय। माझं ऑल इंडिया नॅशनल ला 2nd मेडल लागलंय मला, त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला या गेममुळे। या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण, सचिव बाळासाहेब रायते, उपाध्यक्ष साहेबराव वागचौरे व छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संजय होळकर तसेच सर्व पदाधिकारी व खेळाडू यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतलेत। शहरातून व जिल्ह्यातून अनेक हौशी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।